तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातले मीच्या या कविता स्पर्धेमध्ये कविता म्हणता नाही येणार, कविता अलग आणि शतशब्द कथेच्या या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सर्वात प्रथम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जसं मी नाव घेईल त्या क्रमांकाने तुम्ही तुमचं जी रचना आहे ती सादर करायची आहे. तर सर्वात प्रथम मी जसं सांगितलेलं आहे की कवितेला तुमची काहीतरी जास्त हे करू नका, म्हणजे जास्त वाढवू नका कविता. तुमची पहिली ओळख सांगा फक्त, आणि त्यानंतर तुम्ही कविता असेल तर कविता, त्याचं शीर्षक, आणि 3 ते 4 मिनटामध्ये तुमची कविता संपवा. अलग आणि शतशब्द पण तसेच आपण 4-5 मिनटाचं तुम्हाला मॅक्झिमम टाईम दिला जाईल, तेवढ्यातच तुम्ही ते पूर्ण करा. आता कवितेच्या बाबतीत या स्पर्धेचा निकाल कसा लावला जाईल, तर कवितेच्या बाबतीत म्हणाल तर तुमच्या कवितेचा आशय पाहिला जाईल. आशयघन कविता हवी. त्या कवितेतून एक अर्थपूर्ण संदेश तुमचा गेला पाहिजे. मेन कवितेमध्ये जेव्हा कविता सादर करण्याची स्पर्धा असते तेव्हा तुमचं व्याकरण, उच्चार, शुद्धलेखन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सादरीकरणाला खूप जास्त महत्त्व असतं. तुम्ही कविता नुसती पद्यासारखी वाचली तर त्याला अर्थ नसतो. त्याच्यामुळे कवितेमध्ये सादरीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी ह्या येथे पाहिल्या जातील कवितेच्या बाबतीत. आणि दुसरा आता विषय तो म्हणजे अलगचा. तर अलगचा जसं मी नेहमी ग्रुपवर सांगत असते तसं तुमची अलग ही कमीत कमी 5 ते 6, ह्या पण खूपच ओळी झाल्या, पण मी तरी पण मॅक्झिमम 6 ओळी धरा. 5 ते 6 ओळींमध्येच तुमची अलग असायला हवी. अलगचे जे नियम आहेत ते आता इथं मी सांगणार नाही, कारण ही स्पर्धा आहे. त्या नियमाला अनुसरून असणारीच तुमची अलग पाहिजे. अलगचा विषय तसा तुम्ही तो मांडला पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीने मांडताय हे पण इथे पाहिलं जाईल, त्याच्यावरून अलगचा निकाल लावला जाईल. शतशब्द कथेमध्ये पण तुम्हाला माहिती आहे, आपण ग्रुपवरती शतशब्द कथा प्रस्तावना द्यायची आहे का? प्रस्तावना नाही द्यायची, फक्त तुमचं नाव सांगायचं आणि काय सादर करणार ते सांगायचं आहे. आणि शतशब्द कथेचं पण तेच आहे. आपण ग्रुपवरती इतके दिवस आता प्रॅक्टिस केलो, आपली सराव झालेला आहे शतशब्द कथेचा. शतशब्द या शब्दाचाच अर्थ आहे की 100 शब्दामध्ये असणारी कथा. तर या शतशब्दाचा आपण निकाल लावताना प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली जाईल, तो म्हणजे तुमच्या कथेचा विषय आणि तो कशा पद्धतीने तुम्ही सांगताय, मांडता, इथे तो अर्थपूर्ण आहे का, त्यातून काय तुम्ही संदेश पोहोचवताय. आणि सगळ्यांपेक्षा वेगळी तुमचा विषयच वेगळा असायला पाहिजे. जेव्हा एखाद्या स्पर्धेसाठी तुम्ही लिहिता, सादर करता, तो विषय हटकेच असायला हवे. रोजच्या नॉमिनल विषय आपण रोजच ग्रुपवर बघतो, पण वेगळं काहीतरी तुमच्याकडून मला अपेक्षित आहे म्हणून मी ही स्पर्धा ठेवली. कारण हे टास्क तर आपण रोजच घेतो आठवड्याला, पण यातून तुम्ही कितपत शिकला आणि कितपत तयार झाला हे मला पाहायचं होतं, म्हणून मी ही स्पर्धा तुमच्यासाठी खास आयोजित केली. तर आज माझ्याबरोबर आपल्या ग्रुपमधल्याच एक सिनियर आणि सिन्सिअर लेखिका संगीता मेहता जी आपलं माझ्यासोबतच हे परीक्षणाचं कामही करणार आहेत त्या. तर संगीताजींचे खूप खूप आभार. आणि आपण आता सुरू करूयात. बाकीचे मेंबर ॲड होतील. मी जसं नाव पुकारेन तसं तुम्ही सुरुवातीला अलग तुम्ही वाचायची आहे. तर राधिका पटणे, राधिका ताई आहेत का? राधिका, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आवाज येतो ना? हो, येतोय. नमस्कार, मी राधिका पाटणे, बोरिवली, मुंबईहून बोलते. हां, अलग आधी वाचायची आहे ना? हो हो, अलग. अलग. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलींना सगळीकडे गुलाबी रंगच दिसू लागतो. तिलाही प्रचंड आवडायचा गुलाबी रंग. त्याने मेसेज केला, उद्या तू गुलाबी रंगाची साडी नेसून ये. ती छान तयार झाली. कुंडीतला गुलाबही घेतला, वेणीत खोचला, पण बाबांनी तिला घराबाहेर जाऊच दिले नाही. गुलाब बिचारा हिरमुसला आणि सुकून रंगहीन झाला. धन्यवाद. राधिका ताई, पुन्हा एकदा हे करा तुम्ही. स्पष्ट आवाज नाही आला तुमचा ऐकू. थोडंसं म्हणजे अगदी घाई नका करू असताना. ओके.
एक एक रिक्वेस्ट आहे, बाकीच्यांनी सगळ्यांनी माईक बंद करा हो म्हणजे हो ताईंचा आवाज येईल. सॉरी, ते एकाच सांगण्याचं माझ्या लक्षातून गेलं. बाकीच्यांचे माईक बंद करा म्हणजे बाहेरचे आवाज डिस्टर्ब नाही होणार. ओके. आणि जेव्हा तुम्हाला बोलायला सांगेल तेव्हाच माईक सुरू करा. हां राधिका ताई. मी राधिका पाटणे. हां मी राधिका पाटणे बोरिवली मुंबईहून बोलते. ओके. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलींना सगळीकडे गुलाबी रंगच दिसतो. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलींना सगळीकडे गुलाबी रंगच दिसतो. तिलाही प्रचंड आवडायचा गुलाबी रंग. त्याने मेसेज केला, उद्या तू गुलाबी रंगाची साडी नेसून ये. ती छान तयार झाली. कुंडीतला गुलाबही घेतला आणि वेणीत खोचला. पण बाबांनी तिला घराबाहेर पडूच दिले नाही. गुलाबी गुलाब बिचारा हिरमुसला आणि सुकून रंगहीन झाला. छान. नमस्कार. धन्यवाद. होळीनिमित्त तुम्ही प्रेमाचा रंग गुलाबी रंग इथं सादर केला. सुंदर होती अलग. पुढच्या आपल्या लेखिका आहेत रोहिणी अग्निहोत्री. आणि नंतर तो रंगहीन झाला. हो हो रोहिणी ताई. खूप छान ताई. सादरीकरण झाल्यावर बाकीच्या मेंबर्सनी टाळ्या वाजून कौतुक करत इतर स्पर्धकांचं. रोहिणी ताई अलग वाचन हो. करतो. हा हा. मी रोहिणी अग्निहोत्री पुण्याहून बोलते. मी माझ्या अलगचं शीर्षक आहे रक्तवर्ण. रक्ताचा लाल रंग बघितला की ती खूपच अस्वस्थ व्हायची. रक्ताचा लाल रंग बघितला की ती खूपच अस्वस्थ व्हायची. जीव घाबरायला लागायचा. अगदी श्वासाची गती पण वाढायची. तिचा बाप कमरेच्या पट्ट्याने आईची कातडी सोलवून काढायचा. नंतर मात्र वाढत गेलेल्या तिरस्कारामुळे तिच्या भीतीची जागा वडिलांविषयीच्या रागाने घेतली. आणि मग दर प्रसंगाला रक्ताचा लाल रंग अधिक अधिक गडद होऊन तो थेट उतरायचा तिच्या डोळ्यांमध्ये. धन्यवाद. सुंदर. हा. खूप छान अलग सादर केली रोहिणी ताई. 3 ओळीतच झाली मॅडम माझी. हो हो आलं लक्षात. पुढच्या आपल्या लेखिका आहेत स्मिता बोंद्रे. आवाज नाही येत आहे. स्मिता ताई माईक सुरू करा. हो केला. हो मी स्मिता बोंद्रे. मी पुण्याहून बोलते आहे. विषय आहे कॅमेऱ्यात कैद रंग. फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात जीवनाचे रंग कैद व्हायचे. हसरे चेहरे, डोळ्यातील भाव, निसर्गाचे नयनरम्य दृश्य. एका अपघाताच्या ठिकाणी तो पोहोचतो. कॅमेरा उचलतो, क्लिक करतो. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्याचाच फोटो येतो. रक्ताच्या थेंबासोबत त्याच्या पडलेल्या कॅमेऱ्यात अखेरचा रंग उमटलेला असतो स्वतःच्या मृत्यूचा. वा धन्यवाद. खूप सुंदर आलं. मस्त. स्मिता ताई खूप छान उत्तम अलग सादर केलेत. थँक्यू. पुढच्या आपल्या लेखिका आहेत मयुरी बर्वे. नमस्कार. मी नमस्कार. मयुरी बर्वे आणंद गुजरातहून बोलते. बालपणापासून सतत तिला नाद होता रंगांचा. बालपणापासून सतत तिला नाद होता रंगांचा. चित्रकला असो, रांगोळी असो, की कुंकवाचे 12 रंग. मग स्त्री म्हणून जन्माला आल्यामुळे आले मसाल्याचे रंग. आणि मग असे माणसांचे रंग वाट्याला आले की तिचं रंगच विसरून गेली. आणि मग अचानकच एक नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता आली आणि ती पुन्हा नव्याने स्वतःच्या रंगात रंगून रंग जीवनाचे भरू लागले. धन्यवाद. खूप छान. स्वतः तिला तिचा रंग समजला. जसं की ती माझ्यातली मी तिला ती सापडली. सुंदर. माझ्यातली मी. हो हो धन्यवाद. पुढच्या आहेत स्वाती कुंभार.
स्वाती. हाय, नमस्कार सर्वांना. मी स्वाती सासवडकर कुंभार, पिंपरी चिंचवड. अलग सादर करतीये. नाव आहे रंग प्रेमाचा. या महिन्याचा पगार झाल्यावर तिला 4 वर्षानंतर पहिल्यांदाच डार्क रंगाची साडी खरेदी केली. घरी आल्या आल्या आईला दाखवली. तिच्या डोळ्यातली वेगळी चमक आईच्या पारखी नजरेतून सुटली नाही. ऑफिसमध्ये एकानं तिला लग्नाची मागणी घातल्याचे तिने आईला सांगितले. आईने लगेच परवानगी दिली, कारण अवेळी आलेल्या वैधव्याचा पांढरा रंग जाऊन लेकीच्या आयुष्यात पुन्हा नव्यानं प्रेमाचा रंग आज भरणार. धन्यवाद. छान, मस्त मस्त. सुंदर स्वाती, सुंदर आलं. संगीता मेहता, तुमचं मत द्या काहीतरी. नाही, तुम्ही ते कॅमेरा बंद ठेवायला सांगितलं ना. नाही, Sorry, कॅमेरा चालू sound- ठेवा म्हणलं. त्यामुळे बोलताच नाही. माईक सॉरी, साऊंड नाही. बंद ठेवल्यामुळे मध्ये 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 परत साऊंड लक्षात राहत नाहीये चालू करण्याचं. नाही नाही, तुम्ही नका बंद ठेवू ना. बरं चालेल. ओके, ओके. फॅन चालू आहे ना. हो हो. पुढच्या आपल्या आहेत वृषाली ओक. हॅलो, हॅलो. मी वृषाली अमरावतीहून बोलते. आवाज येतोय? हो येतोय. येतो. माझ्या कवितेचे नाव आहे रंग जीवनाचे. तुम्ही धनुष्याचा अलग सादर आपल्या करताय ना. प्रेमाचा एक मिनिट. संसार मांडण्यास अलग सादर करताय ना. अलग चालू आहे ना. कविता म्हणणार आहे. अलग अलग आता अलग सांगायचं. अलग पहिलं. आवाज नाही येत आहे. मॅडम, आवाज येत नाही, तुमचा आवाज येत नाहीये. अहो, आता अलग सांगायचे. सादर आता करा कविता पहिले. सांगायच्या नाहीयेत. ओके, अलग सांगते. हो हो. हा. प्रत्येक विज्ञान ज्ञान देईन प्रेम शांती, हे माझ्या अलकाचं नाव आहे. तर एक एकटा मनुष्य प्राणी हातात मोबाईल घेऊन हिंडताना आपल्याला सगळीकडे दिसतो आहे. आणि या सगळ्या कंपूमध्ये सर्व मनुष्यांच्या समुदायामध्ये तो आपला एकटाच कुठेतरी मोबाईल घेऊन खेळत असतो. गाण्याच्या नाचण्याच्या परंपरांना फाटा देऊन तो अगदी एकलकोंडा होऊन एकीकडे बसलेला असतो. आणि तेव्हाच लक्षात येतं की या तंत्रज्ञानाच्या किमयेतून काय होईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. म्हणून या मोबाईलच्या या दुष्ट चक्रातून आपण सर्वांनी बाहेर पडले पाहिजे, एवढेच याच्यातून या अलकातून मी संदेश देऊ इच्छिते. धन्यवाद. छान. सोशल मीडियाशी रिलेटेड ही अलग त्यांनी सादर केली. पुढच्या आपल्या लेखिका आहेत रुपाली मठपती. रुपाली ताई. मी रुपाली मठपती संकेश्वरून बोलते. हां हा, हां. नाही, ऐकू येते ना बोला मॅम? बोला बोला. हो येत हा चालेल. स्टार्ट करू. हो हो. ओके. मी रुपाली मठपती संकेश्वरून बोलते आहे. आता मी अलग सादर करणार आहे. या खेळणीवर माझ्या भावाचं खूप प्रेम आहे आणि त्याला ते आवडतं. त्यासाठी मला त्याच्या येणाऱ्या वाढदिवसाकरिता गिफ्ट द्यायचं आहे. म्हणून ही खेळणी माझ्या बाबांकडे देणार आहे, कारण ते माझ्या भावाला भेटायला जाणार आहेत. त्यावर दुकानदाराने विचारले, तुझा भाऊ कुठे राहतो? ती छोटी मुलगी म्हणाली की परवाच्या ऍक्सिडेंट मध्ये माझा भाऊ देवाघरी गेला आहे आणि आई म्हणत होती की पप्पा सुद्धा देवाला भेटायला जाणार आहेत. धन्यवाद. ओके. बापरे, अंगावर काटे उभे राहिले. रुपाली ताईंचं म्हणायला गेलं तर मराठी खूप छान झालं आहे आणि त्या सगळ्याच स्पर्धेमध्ये सगळंच छान आपलं साहित्य त्या देत असतात. छानच रुपाली ताई. अलग अजून कोणाला सादर करायचे? थँक्यू मॅम.
संगीता मेहता तुम्ही करणार आहात. हा अनेक मेहता ओके. नाही 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 अलग नाही का? नाही नाही मी नाही अलग मध्ये मी नाही लिस्टमध्ये नाव आहे नाही. तुमचं म्हणून म्हणलं. नाही 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 अजून कोणाला करायची अलग? श्रुती. ऑन द स्पॉट सुचले असेल. मी एक वाढू का? तुम्ही आता हे केली ना, सादर केली ना एक. माझं राहिलंय ताई. कोणाचं? हॅलो हा माझं राहिलेलं आहे. विनया देशमुख. हां 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 तुम्ही नंतर ओके तुम्ही नंतर आता लास्ट मोमेंटला तुम्ही जॉईन झालात ना. लिस्टमध्ये तुमचं नाव नव्हतं. हा चल, ठीक आहे चालेल तुम्ही करा चालेल. हा लास्ट मोमेंटला हो हा. हो करू मी? हो हो माझं नाव विनया देशमुख. मी हं. पुण्याहून बोलत आहे. एका वर्षाने आज तो घरी येणार आहे असा ईमेल त्याच्या पत्नीजवळ आला. वयस्कर आई बाबा आणि पाळण्यातल्या बाळासहित सर्वजण त्याची वाट पाहत होते. सर्वांसोबत ती पण त्याची वाट पाहत होती. लष्करी थाटात आर्मीच्या गाडीतच तो येणार होता. पण तिचा हुंदका आतल्या आत अडकत होता. कारण तिलाच माहित होते तो येणारच आहे. पण अंगाभोवती तिरंगा लपेटून. वा खूप सुंदर आलं विनयाताई. खूपच छान. खूप छान. अलग मध्ये कोणी अजून राहिलेलं आहे का? झाल्या माझ्यामध्ये बहुतेक. झाल्यात ना. आता आपण शब्द घेऊयात. अलग अलग कोणाला सादर नाही करायचे आता, सगळे झालेत. ठीक आहे. शब्द कथा उर्शाली ओक. हा उर्शाली ताई तुम्ही घ्या. शब्द कथा. हो शब्द कथा. हो. माझ्या कथेचं नाव आहे मातृत्व. एक गाय असते आणि तिला 4 बछडे असतात. ही गोष्ट आई मुलांना सांगत असते. ज्यावेळेस 4 बछडे गायचं दूध पित असतात तेव्हा एकमेकांना ढकलून ढकलून पित असतात. तर त्यावेळेस त्याची असं वाटतं की ते भांडत आहेत. म्हणून मुलं विचारतात, आई ही बछडे भांडतात का? तर ती म्हणते की अगं नाही, त्यांना दूध प्यायचंय, त्यांना खूप भूक लागली आहे म्हणून ते दूध पितात. परंतु एक वेळ अशी येते की ते गायीचं दूध आटून जातं. तिला दूध राहत नाही. काही कारणास्तव असेल, कदाचित तिला खायला मिळत नसेल किंवा काय असेल. परंतु एक दिवस असं येतो की ती गाय त्या बछड्यांना दूध पाजूच शकत नाही. परंतु मातृत्वाच्या याने ती इतकी कळवळून जाते की शेवटी तिच्या थानातून रक्त यायला लागतं आणि ती रक्त सुद्धा ती बछडे पित असतात. कारण त्यांना एवढंच माहित असतं की आईला जेवढं दूध आहे तेवढं प्यायचं आणि आपली उपजीविका करायची. यावरून ते मुलं म्हणतात, पण असं कसं काय आई? तर ती आई सांगते की अरे यालाच आई पण म्हणतात, यालाच मातृत्व म्हणतात. की आई आपल्या घासातला घास काढून त्या मुलांना देत असते, त्यांना वाढवत असते. अशीच आपली सर्वांची आई असते. धन्यवाद. वा खूप छान कथा. मातृत्व संदेश तुम्ही छान दिलात या कथेमधून. खूप छान उर्शाली ताई. हो धन्यवाद. पुढच्या आपल्या लेखिका आहेत राधिका पटणे. नमस्कार. शब्द कथा. कथेचं शीर्षक आहे रंगदेवांचे. ऐकू येतंय ना? येतोय. रंगदेवांचे. हा देवांचे. देवांचे. हो. देव ओके. देवांचे. हा. राधा आज पूजेत इतकी रमली की तिला वेळेचे भानच राहिले नाही. मिटल्या डोळ्यांपुढे देव प्रकट होऊन सांगत होते, मला या रंगाचे फूल आणि या रंगाचे वस्त्र दे. बिचारी काय करणार? पुरवत बसले सगळ्यांचे हट्ट. घेतले जवळ बाळकृष्णाला. तो म्हणाला, मला हवे मोरपीस. किती छान रंग असतात नाही त्यात. वस्त्र हवे मला निळे मखमली.
खायला दे पांढरे शुभ्र लोणी आणि साखर. लाड त्याचे पुरवून बसवले आसनावर. लाड त्याचे पुरवून बसवले आसनावर. निळा सावळा श्याम असतो. मग वळली शंभूशंकराकडे. तो भोळा साम म्हणतो कसा, मला हवे बेलाचे हिरवे पान. मला हवे हिरवे पान बेलाचे आणि मोगऱ्याचे फूल. धवल वर्ण हो प्रिय त्याला. दही भात नैवेद्याला चालेल म्हणाला. मग मोर्चा वळवला गणेशाकडे. याला सगळे लालम लाल आवडते. जास्वंदी प्रिय भारी आणि हरित दुर्वा. दिसला मोदक खाण्याला सारी खुश. नजर वळवली अन्नपूर्णा आणि लक्ष्मीकडे. यांना अर्पिली पिवळी सोनेरी वस्त्र आणि हाती दिले क्षीरपात्र. देव सगळे प्रसन्न झाले आणि तिला म्हणायला लागले, वर माग मला. धन्यवाद. छान. सगळ्याच रंगांची एकत्र मिसळ किंवा सगळ्याच रंग आपल्यापुढे राधिकाताईंनी मांडले. आपटे तुम्हाला काही बोलायचं आहे? हात वर केला, तुम्ही हँड रेस केलाय. म्हटलं कवितांचा अर्थ आहे का? कविता शतशब्द झाल्यानंतर कविता. बर ठीक आहे, तेवढंच बोलायचं तुम्हाला. ओके, आता शतशब्द मी चालू आहे. काहीतरी अलग म्हटलं होतं. हो नाही, अलग तुम्ही म्हणाले होते किंवा कोणाला करायची एका वेळेवर असं. हो. मग तुम्हाला सादर करायची तर करू शकता. त्याच्यासाठी अलग आहे पण हो चालेल. शब्द नाहीये. चालेल का? हो. बर ठीक आहे, चालू करू. हो. बर, एकच दोन. सुरू करा. हो. पोलीस म्हणतो, ए चल बस गाडीत, कुठे चालली तर. एक माता ती म्हणते, नाही साहेब माझी मुलगी लहान आहे, तिला सोडून आली आहे, ती घरी एकटीच आहे, मला जाऊ दे. पोलीस म्हणतो, नाही आता तुला यावेच लागेल, माझ्यासोबत चल लवकर. पोलीस म्हणतो, अगं बाई घाबरू नकोस, मला आपल्या मोठ्या भावासारखं समज, मी सोडतो तुला घरी. सगळेच पोलीस सारखेच नसतात, म्हणून किती जिवंत आहे. एक मिनिट, स्मिताताई तुमचा माईक बंद करा. माईक कोणाचे चालू आहे त्यांनी बंद करा, आवाज काहीच ऐकू येत नाहीये. सर्वांनी माईक बंद करा. ठीक आहे, हा घ्या परत तुम्ही. परत घेऊ का? हो. हॅलो. हा आला काय? पोलीस म्हणतो, ए चल बस गाडीत लवकर, कुठे चालली रात्री एवढ्या? ती म्हणते, नाही साहेब माझी मुलगी लहान आहे, तिला सोडून आली आहे, ती घरी एकटीच आहे, मला जाऊ द्या. पोलीस म्हणतो, नाही आता तुला यावेच लागेल माझ्यासोबत, चल लवकर. पोलीस म्हणतो, अगं बाई घाबरू नकोस, मला आपल्या मोठ्या भावासारखा समज, मी सोडतो तुला घरी. सगळ्यात पोलीस सारखेच नसतात, माणूस की जिवंत आहे अजून. हे या कवितेतून अलग सांगायचं. हे पोलिसांच्या रूपात माणुकीचा एक रंग दाखवला. जे पोलिसांचं चित्र आपण पोलिसांना ज्या दृष्टीने बघतो त्यात पण एक माणुकीचा रंग असतो, ती दृष्टी त्यांच्याकडे पण असते. हेच अमोघजी यांच्या आलकमधून आपल्याला निदर्शनास आले. खूप छान, सुंदर. शतशब्द कथा परत आपण कथेकडे येतोय. रोहिणी अग्निहोत्री, रोहिणीताई शतशब्द कथा घ्या तुमची. नमस्कार. माझ्या शतशब्द कथेचं नाव आहे रंगारंग आकर्षण. इंद्रधनुच्या विविध रंगांकडे बघताना मालविकाच्या मनात विचार आला, मनुष्याच्या जीवनात विविध रंग किती आनंद देतात ना. लहानपणी मूल पाण्याच्या वरती टांगलेल्या गरगर फिरणाऱ्या रंगबिरंगी गोल चक्रीतील लाल, पिवळ्या, हिरव्या, पोपटी, निळ्या आणि जांभळ्या रंगांकडे बघत दोन्ही पाय मागे पुढे घेत हुंकार करीत
रंगाबेरंगी तल्लीन होऊन आनंदच घेत असत. पुढे शाळेत गेल्यावर चित्रकलेच्या रंगपेटीतील वेगवेगळ्या रंगकांड्या घेऊन चित्रात विविध रंग भरण्याचेच आकर्षण त्यांना जास्त असतं. आणि तारुण्यात पदार्पण केल्यावर तर कपड्यातील विविध रंगांच्या आकर्षणाबरोबरच प्रेमाचा गुलाबी रंगही सर्वत्र दूर पसरलेला दिसतो त्यांना. उतार वयात मात्र या सगळ्या रंगांचे आकर्षण कमी होईल. रात्रंदिवस घ्याव्या लागणाऱ्या औषधी गोळ्यांचे लाल, पिवळ्या, हिरव्या कॅप्सूलचे रंग कधी जवळ वाटायला लागतात हे आपल्याला आपल्याच कळत नाही. आणि मग आठवत राहतो मैत्रिणींबरोबर चिमणीच्या दाताने वाटून घेतलेल्या लिमलेटच्या गोळ्या. याच्या आठवणी मात्र खूप सुरेख असतात. छानच. वा वा. वा वा. लिमलेटच्या गोळ्या, बालपण, तरुणपण सगळं आठवलं. सगळंच बालपणापासून. धन्यवाद. पुढच्या आपल्या लेखिका. म्हातारपणापर्यंत. हो हो, सगळेच रंग दाखवले तुम्ही. स्मिताताई, तुमची कथा. इंद्रधनुष्य. आई, तू सतत धावपळ करत असतेस, तुला थोडा आराम हवा, सायली म्हणाली. अगं, मुलगी, बाई म्हणजे फक्त एक भूमिका नाही, तर ती संपूर्ण विश्व असते, आई हसून म्हणाली. बघ बरं का, लक्ष्मी म्हणून मी घराची तिजोरी सांभाळते, सरस्वती सारखी तुझ्या अभ्यासाची काळजी सुद्धा घेते, अन्नपूर्णा म्हणून रोज रोज गरम गरम जेवणही वाढते, दुर्गा बनून घराच्या सुरक्षिततेसाठी मी उभी राहते, आणि गृहमंत्री म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते. सायली भारावून आईकडे पाहत होती. मग तुला थकवा नाही येत का ग? आई हसली. प्रेम आणि कुटुंबाच्या आनंदातच माझी शक्ती आहे. स्त्री ही फक्त रंगांचे मिश्रण नाही, तर संपूर्ण इंद्रधनुष्यच आहे. सायलीने आईला अलगद मिठी मारली. स्त्री म्हणजे जीवनाचा खरा रंग. वा, खूप सुंदर. प्रत्येक स्त्रीला तुम्ही एक उपमा दिली इंद्रधनुष्याची. खरंच प्रत्येक स्त्रीमध्ये 7ही रंग तिच्यामध्ये सामावलेले असतात, आणि ती 7 रंगामध्ये खरंच घराची पूर्ण जबाबदारी 7 रंगामध्ये निभावत असते. खूप छान कथा स्मिताताई, सुंदर. पुढच्या आपल्या लेखिका आहेत ज्योती काळे. ज्योतिताई. तुमच्या कथा वाचून आल्या की धन्यवाद म्हणा, म्हणजे समजतं आम्हाला की इथं संपलेलं आहे. ज्योतिताई. आतापर्यंत होते काय? हा ना, माईक बांधते त्यांचा, माईक बंद लागतोय. आहेत त्या. पण माझा आवाज जाणार ऐकू. तुम्हाला जर बोलायचं असेल तर अनम्यूट व्हावं लागतं. ज्योतिताई. ज्योतिताई अनम्यूट करा. ओके ओके, झालं झालं. ते वेगळ्या ठिकाणी गेलं होतं. हो हो, ठीक आहे. नाही काहीतरी गडबड. नाही, चालेल. हा, काहीच प्रॉब्लेम नाही, बोला. नमस्कार. झालं ना? हो हो, बोला. नमस्कार. माझ्याशी मी या समूहावर आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मी ज्योती बाळकृष्ण काळे पुण्याहून माझी शतशब्द कथा सादर करीत आहे. माझ्या कथेचं नाव आहे धांदल. आज दोन्ही घरी खूप धांदल चालू होती. हो, काय म्हणून काय विचारता, लग्न घरं होती ना दोन्ही. बरेच दिवसांपासून ते दोघं एकमेकांना बघत होते. हळूहळू गालातल्या गालात, नंतर थोड जीवनी पसरण्यात प्रगती झाली होती. आता हळूच चोरून बघणं, खाणाखुणा करणं चालूच होतं. त्यात फिरायला जाण्याची भर पडली. एक दिवस दोघांना वेगळं व्हावं लागणार असं समजलं. म्हणजे सारखं भेटता येणार नव्हतं, नुसतं बघताही येणार नव्हतं, अशी परिस्थिती आली होती. पण त्यांचं नशीब बलवत्तर होतं. अशी ताटातूट झाली नाही. दोन्हीकडून छानपैकी खरेदी झाली. आज त्यांच्या लग्नाचा मुहूर्त होता. टाळ्यांच्या आवाजानं मला भान आलं. लग्न लागलं होतं. टेबल
आणि खुर्चीचं. धन्यवाद. वा, सुंदर कथा ज्योतिताई. प्रेमाचा गुलाबी रंग. धन्यवाद. सुवर्णाताई, तुमचा माईक ऑन आहे, तो डिस्टर्बन्स येतोय. लिस्ट भारी होता. रुपाली मठपती, रुपाली ताई झाल्या की मग मेहता, संगीता मेहता तुम्ही घ्या. चालू करू? हो हो. हा, मी रुपाली मठपती संकेश्वरून बोलते आहे. माझ्या शतशब्द कथेचं नाव आहे निस्वार्थ प्रेम. 15 वर्षे झाल्यानंतर त्या दोघांनी तिला अनाथ आश्रम मधून घरी आणलं. त्यांच्या एका चुकीमुळे तिला तिथे राहावं लागलं. यासाठी ती दोघं तिच्याकडे सारखे क्षमा मागत होते. घरी आल्यावर तिला दादा व ताई भेटले आणि एका कोपऱ्यात दूरच्या नात्यातली मावशी खूपच आजारी असलेली दिसली. घरातील साऱ्या मंडळींनी कितीही प्रेमाने तिच्याशी वागलं तरीही ती कोणालाच जवळ करत नव्हती आणि कोणालाच प्रेम देत नव्हती आणि याच सगळ्यांनाच दुःख वाटत होतं. असेच एके दिवशी घरामध्ये कोणीच नसताना त्या आजारी असलेल्या मावशीने तिला जवळ बोलावले आणि सांगितले की माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्याकरता तुला इथे घेऊन येण्यात आले आहे, कारण तू त्यांची मुलगी नाही आहेस, माझी मुलगी आहेस हे लक्षात ठेव. आणि शेवटी तिचा हात आपल्या हातात घेऊन त्या मावशीने प्राण सोडला. धन्यवाद. सुंदर कथा. वा, खूप छान. संगीता मेहता, शतशब्द कथा घेणार आहात ना? हॅलो. हा हा हा. हो हो हो. वाच सुरू करते मी. हो हो. तो तिचा पुतळा नव्हता. खरं म्हणजे जरा घसा बसलाय बर का. हा. खरोखरी देह जाळला जात होता. काल तर कारागृहात शांतता होती, कदाचित वादळापूर्वीची. खर तर गुन्ह्यांना शिक्षा म्हणून कारावास. आणि लाकडं का बरं चोरायची आवारातलीच, कोपऱ्यात सरकायची, ती पण ओली. अरे निदान सुकी तर घ्या. असो, आज मात्र एकच गलका झाला आणि 4-5 कैदी महिलांनी जेलर अधिकारी अनिताला होळीच्या स्वाधीन केले. तर दुसऱ्या 7-8 जणी 4-4 बांबू घेऊन तिला चहूबाजूंनी आतच दाबत राहिल्या. म्हणजे सोक्त अश्लील अर्वाच्य शिव्या देत बोंबलत राहिल्या. पुतना मावशीचं प्रतिकात्मक दहन ही खरं तर रूढी. पण गरोदर महिलांवर अत्याचार करणाऱ्या या विकृत पुतनेचं गायब होणं हे तुरुंगात अखेरपर्यंत रहस्य राहिलं. कारण उघड उघड शिवीगाळ शाप हे शक्य नव्हतं. खरं तर होलिका माता खऱ्या अर्थानं तृप्ती झाली असणार अन्यायाची राख करून. आणि मग राखेचा धुरळ्या, पाणी, चिखल, राडा अंगाला फासत एकच जल्लोष. देवतांच्या संहारक स्वरूपाची पूजा अशी इतकी खऱ्याखुऱ्या लौकिक अर्थानं. आणि मग गुलाल उधळणं, रंगोत्सव आभाळाला भिडणं. अधिकाराची क्रूर मानसिकता शांत करायला अखेर यांचीही मानसिकता क्रूरच झाली, ती सुद्धा झुंडीने. सुक्याबरोबर ओलही जळतं ते असं. गुन्हा नसूनही पट्टी चढवलेल्या न्यायदेवतेमुळे शिक्षा भोगणारे असे खरोखरी बेभान होतात प्रतिकार करताना आणि खरोखरी अजून गुन्हे करत जातात. शेवटी सण असो का रण असो, एके हवीच. पेटून उठावं लागणं असो की उठाव करत लढणं असो, की रंगांचा उत्सव सोहळा करणं असो किंवा नव्या वसंतासाठी निसर्गासह सगळ्यांना सामील करून घेणं असो. त्या म्हणत होत्या मनसोक्त धुळवडीनंतर आता खरी रंगपंचमी. हो हो, आता आमचे बाळकृष्ण या बंदिवासात सुद्धा मुक्त लीला करतील आणि मोकळा श्वास घेतील आणि सुरू होतील हरीच्या अनंत लीलांच्या रंगांचे उत्सव. निदान आमच्या बालकांचे तरी, होय ना? खूप छान. झाली, संपली. सुंदर कथा. मस्त. खूप छान. खूपच छान. होळी आणि रंगपंचमी दोन्ही सणांचं महत्व. निस्तब्ध केला तुम्ही, निस्तब्ध केला. हा. मला वाटतं शतशब्दामध्ये झालेले आहेत लेखिका सगळे झाले. उशाली माझं राहिलं. कोणाचं? हा, माझं राहिलं आहे. हॅलो हॅलो. ओके. हॅलो. माझं राहिलं आहे विनय देशमुख.
शतशब्द हा, घ्या ना. तुम्ही याच्यात आहे मी. हा घ्या. हा. आहे तुम्ही लास्ट शेवटी ऍड झालात ना, त्यामुळे खूप गोंधळ झाला तुमच्या हा, बाबतीतच. करू का? हो करा. हो. ठीक आहे. चालेल. माझ्या कथेचं नाव आहे देवदूत. हा, माईक बंद करा. कोणाचं आज चालू आहे? त्याच्या पोलीस टीमला गंगा जमुना वस्तीवर हा, सुरू करा ताई. करू. हो. हा, माझ्या कथेचं नाव आहे देवदूत. आज त्याच्या पोलीस टीमला गंगा जमुना वस्तीवर धाड टाकण्यासाठी पाठवले होते. ते जिथे पोहोचताच काही गिराईके पळाली आणि काही अल्पवयीन मुलींना त्यांनी ताब्यात घेतले. एका खोलीत तो गेला असता सीमित होऊन तो पाहतच राहिला. एक अल्पवयीन आई आपल्या चानुल्याला पदराखाली घेऊन बसली होती. याचं पोट भरल्यावर मी येते असा भाव तिच्या डोळ्यात होता. तो चटकन बाहेर आला. दरवाजाबाहेर उभा राहिला, पाठ राखण केल्यासारखा. सर्वत्र शांतता होताच आज प्रथमच नियमाच्या विरुद्ध जाऊन त्याने एक पुण्याचं काम केलं. तिला अटक न करता एका सेवाभावी संस्थेच्या हवाली केलं. आज साधारण 25 वर्षांनी संस्थेकडून त्याचा पत्ता घेऊन आपल्या डॉक्टर मुलाला सोबत घेऊन या देवदूताला भेटण्यासाठी ती आली होती. आज मात्र कृतार्थतेचे भाव तिच्या डोळ्यात होते. धन्यवाद. छान, सुंदर कथा ताई. धन्यवाद. अजून कोणाला कथा वाचन करायचं आहे? कोणी राहिलेलं आहे? नसेल राहिले. नाही, सगळे झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण कवितांकडे वळूयात. तर पहिली कविता सादर करतील वैदेही आठवले. वैदेही, तुमची कविता ऐकण्यापेक्षा आम्हाला गाताना खूप छान आवडते. माईक अनम्यूट करा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. येतोय का माझा आवाज? हो, येतोय. नमस्कार. खरं तर इतके रंग आहेत, सगळे भावनांचे रंग आहेत, निसर्गाचे रंग आहेत, आयुष्याचे रंग आहेत. तर 4 मिनिटात मध्ये किती काय काय बोलावं, म्हणून थोडक्यात स्त्रीच्या अनुषंगाने काय सांगता येईल रंगांबद्दल हे थोडस लिहिण्याचा प्रयत्न केलाय मी. ताना पिही निपाजा, ताना पिही निपाजा या पलीकडले काही रंग. ताना पिही निपाजा या पलीकडले काही रंग, अवघ्या रंगांशी व्यापून उरतो तो सावळा श्रीरंग. सावळा हा रंग ताना पिही निपाजा मध्ये नाहीये, पण तो आहे ना. आहे. ताना पिही निपाजा या पलीकडले काही रंग, अवघ्या रंगांशी व्यापून उरतो तो सावळा श्रीरंग. काळ्या पांढऱ्या मधुनी हे जग जन्माला येते, काळ्या पांढऱ्या मधुनी हे जग जन्माला येते. काळे पांढरे नसते सगळे, काळे पांढरे नसते सगळे, काही करडेही असते. प्रत्येक माणूस काही वाईट किंवा चांगला असं नसतो ना, थोडासा वाईट थोडासा चांगला, एक ग्रे शेड असते प्रत्येकाला. सुवर्णकांती घेऊन येते, सुवर्णकांती घेऊन येते कुणी बालिका, सुवर्णकांती घेऊन येते कुणी बालिका. रंग गुलाबी दाटून येतो फुलता कलिका, सुवर्णकांती घेऊन येते कुणी बालिका. रंग गुलाबी दाटून येतो फुलता कलिका. डोळ्यामधले काजळ काळे, डोळ्यामधले काजळ काळे सांगून जाते बरेच काही, डोळ्यामधले काजळ काळे सांगून जाते बरेच काही. या डोहाचा तळ गाठणे कधी कुणाला जमले नाही, या डोहाचा तळ गाठणे कधी कुणाला जमले नाही. आता खरी सुरुवात रमणी, आता खरी सुरुवात रमणी किती रंगांची होते उधळण. आता खरी सुरुवात रमणी किती रंगांची होते उधळण. कसे टाकू पाऊल पुढे मी मनात चाले अवघे मंथन, कसे टाकू पाऊल पुढे मी मनात चाले अवघे मंथन. हळदीने पिवळी होता, हळदीने पिवळी होता तिज सृजन खुणावे हिरवे, हळदीने पिवळी होता
तिचं सृजन खुणावे हिरवे, ती मोहरते सर्वांगी, आई पण वाटे बरवे. ती मोहरते सर्वांगी, आई पण वाटे बरवे. आता सगळं काही छान छान होतं का आयुष्यात? असं तर काही नसतं. वाटेवरती होत्या काचा, वाटेवरती होत्या काचा, परी लोलक हाती होता. वाटेवरती होत्या काचा, परी लोलक हाती होता. जखमाही झाल्या काही, जखमाही झाल्या काही, तरी प्रवास इंद्रधनुष्य होता. एक रंगी नव्हता ना, बहुरंगी होता. वाटेवरती होत्या काचा, परी लोलक हाती होता. जखमा झाल्या तरीही प्रवास इंद्रधनुष्य होता. आकाशाची निळाई आता डोळ्यामध्ये मावत नाही. तू माझ्या वयाची कविता. आकाशाची निळाई आता डोळ्यामध्ये मावत नाही. रुपेरी पण केसामधले शब्दातून पाझरत राही. आकाशाची निळाई आता डोळ्यामध्ये मावत नाही. रुपेरी पण केसामधले शब्दातून पाझरत आहे. सगळं छान वाटतं आता. डोळे मिटता रंगांची उधळण, डोळे मिटता रंगांची उधळण, तेज दाटते डोळ्या पुढती. डोळे मिटता रंगांची उधळण, तेज दाटते डोळ्या पुढती. तांबूस पिवळे तेजो वलय, ज्यात विलसते जीवन ज्योती. तांबूस पिवळे तेजो वलय, ज्यात विलसते जीवन ज्योती. पोटातून सारे काही, पोटातून सारे काही, वरवरचा नाही तरंग. पोटातून सारे काही, वरवरचा नाही तरंग. अद्वैत तयासी होता, होतो अवघा एकची रंग. अद्वैत तयासी होता, होतो अवघा एकची रंग. धन्यवाद. खूपच मस्त, सुरेख. वैदेही तुमच्या आवाजाने त्याला 4 चांद लागले. खूप छान कविता, मस्तच. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पुढच्या आपल्या कवित्री आहेत स्वाती बालुरकर. स्वाती. नमस्कार. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे, आवाज येतोय? हो येतोय. आवाज येतोय का? हो हो. तुझ्या विना मी. यात थोडा विरहाचा रंग आहे, थोडा सकारात्मकतेचा रंग आहे. विरहातून येणारी सुद्धा सकारात्मकता. तुझ्या अशा जाण्याचा आघात, तुझ्या अशा जाण्याचा आघात, नशिबाचा तीव्र घणाघाती प्रहार, नियतीने आयुष्यावर केलेला धक्कादायक. तुझ्याशिवाय जगणेच भांबावलेले, अश्रू सतत डोळ्यात ओथंबलेले, दृष्टी सतत उंबऱ्यातच थांबलेली प्रतीक्षेत तुझ्या. तुझ्या विना मन म्हणालं, तुझ्या विना मन म्हणालं, वसंतात बहरायचं नाही, पावसाळ्यात फुलायचं नाही, थंडीत आकसायचं नाही. तुझ्या विना मन म्हणालं, वसंतात बहरायचं नाही, पावसाळ्यात फुलायचं नाही, थंडीत आकसायचं नाही. पण समोर असलेले 2 काजवे तुझ्या माझ्या प्रेमाला तरसलेले, हेच काजवे उद्या सूर्य होतील ना, साथ देतील माझी. हेच काजवे उद्या सूर्य होतील ना, साथ देतील माझी. माझ्याकडे आशेने बघणारे डोळे, मी मरगळ झटकली झाडाप्रमाणे. माझ्याकडे आशेने बघणारे डोळे, मी मरगळ झटकली झाडाप्रमाणे. वसंताला पुन्हा दिलं आमंत्रण, जगायचं आता तुझं आयुष्य पण. वसंताला दिलं आमंत्रण, जगायचं आता तुझं आयुष्य पण. आपलाच अंश असलेले 2 जीव, माझ्याकडे कुतूहलाने बघणारे, माझ्यातच आतपर्यंत तुला पाहणारे, माझ्या वागण्यात तुझी माया शोधणारे. म्हणाला असशील कधीतरी अनाहूतपणे, माझं आयुष्य तुला लाभो. म्हणाला असशील कधीतरी अनाहूतपणे, माझं आयुष्य तुला लाभो. बस तसं तुझं भगवंताने ऐकलं का रे? तसं तुझं भगवंताने ऐकलं का रे? दोघांचे मिळून जगते आहे ना मी आता. आपली पिले सक्षम होताना तुझ्या डोळ्यांनी देखील पाहते आहे. तुझ्या मनीची काळजी मीच वाहते आहे.
तुझ्या बाजूचा आशीर्वादही मीच त्यांना देत आहे. तुझ्या नसण्याने मला बनवले मजबूत, कणखर. उत्सुकतेने उठते, आता ऊर्जा वाटत फिरते, उत्साहाने जगते, प्रत्येक क्षणाचे सोने करते रे. तू आहेस ना माझ्यात हे अनुभवायला सारे, तू आहेस ना माझ्यात हे अनुभवायला सारे. आता मी अश्रू गाळत रडत नाही, आता मी अश्रू गाळत रडत नाही. आता मी व्यस्त असते, थकत नाही, नात्यांची बंधनं बाळगत नाही. तुला मनात ठेवून कशालाच जुमानत नाही. सर्वांनी स्वीकारले आहे आता हे. वेळ लागतो लोकांना, पण सर्वांनी स्वीकारले आहे आता हे. कुणी सकारात्मक स्त्री, कुणी ऊर्जेचा स्रोत, कुणी उत्साहाचा झरा. म्हणतात मला आता माझी प्रेरणा मिळत असेल तर मिळू दे ना बापडी. आपले कोवळे सूर्य आता तेजस्वी होत आहेत. दिवस माझे आता बरे जात आहेत. रात्री मात्र असते तुझी सोबत, रात्री मात्र असते तुझी सोबत. तुझा स्वप्नातला फेरफटका माझ्या सोबत नित्य, तुझा स्वप्नातला फेरफटका माझ्या सोबत नित्य. धन्यवाद. इमोशनल, एकदम इमोशनल विरहाची कविता. खूप स्वाती, हार्ट टचिंग, खूप छान. छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत शरयू महाजन. शरयू ताई. नमस्कार. नमस्कार. माझ्यातली मी रंग जीवनाचे मध्ये आपणा आवाज येतोय ना? हो, येतोय. निष्कलंक चारित्र्य सन्मानास नेहमीच प्राप्त, विशेषतः स्त्रीच. पण एक डाग असा आहे जो तिच्या जीवनात नसेल तर तिच्या स्त्रीत्वावर बरच संशय घेतला जातो. तो तिचे जीवन गाळत नाही तर तिला सन्मान मिळवून देतो. असा स्त्री जीवनाचा अविभाज्य भाग असलेला हा डाग, हवा हवासा डाग असं नाही म्हणणार मी, कारण तो प्रथम दिसला की नाक मुरडली जाते, झालं सुरू म्हण. पण दिसला नाही ना, थोडा वेळ लागला की धास्तावतेच मी लगेच डॉक्टरकडे पळते. हवा हवासा जरी नसला तरी हवाच असणारा हा डाग, त्यावरची माझी कविता सादर करते. लाल डाग. ताना पिही अनिजा, इंद्रधनुचे रंग शिकले शाळेत. ताना पिही अनिजा, इंद्रधनुचे रंग शिकले शाळेत. रंग अन छटांची ओळख झाली पाठ्यपुस्तकात. शिकत खेळत मोठी झाली, शिकत खेळत मोठी झाले. आई म्हणे आली वयात, आई म्हणे आली वयात. आता सांभाळून वागायचं हो, आता सांभाळून वागायचं हो. असं काय त्या लाल डागात? सारे रंग विसरून त्या लाल रंगातच अडकले, सारे रंग विसरून त्या लाल रंगातच अडकले. पुढचे सगळे जीवन म्हणे आहे त्यातच गुंतले, पुढचे सगळे जीवन म्हणे आहे त्यातच गुंतले. लग्नानंतर तो लाल डागच पावित्र्याचा साक्षी, लग्नानंतर तो लाल डागच पावित्र्याचा साक्षी. चारित्र्यावर उडवतील चिंतोड्यांची नक्षी, चिंतोड्यांची नक्षी. दर महिन्याचे 4 दिवस तो लाल डाग व्यापायचा जग. बाईच्याच नशिबी का, बाईच्याच नशिबी का म्हणून पाहायची तर अशात पाळी चुकी, अशात पाळी चुकी. सासूने दिली घरात पुष्क. चला
म्हटले 9 महिने सुटका. त्या लाल डागातून तो वर. सदा म्हटले 9 महिने तरी सुटका त्या लाल डागातून तो वर. तीर्थाटन ठरवायचे, लाल डागाचे वेळापत्रक पाहू. स्त्री जातीला हा शाप का? स्त्री जातीलाच हा शाप का वाटायचे राहून. 50 गाठता गाठता त्यानेही केले पलायन. 50 गाठता गाठता त्यानेही केले पलायन. बरी एकदाची पॅट केली शांतवले. बरी एकदाची पॅट केली शांतवले. पण आईचे शब्द सारखे कानात होते घुमत. पण आईचे शब्द सारखे कानात होते घुमत. त्याशिवाय कुणी बाई आई नाही म्हणत. त्याशिवाय कुणी बाई आई नाही बनत. कान तर तरसत राहतात आई शब्द ऐकायला. कान तर तरसत राहतात आई शब्द ऐकायला. त्या म्हणत खेटाने मात्र लाल डागाच्या त्या म्हणत खेटाने मात्र लाल डागाच्या वाट्यात. स्त्री आणि लाल डाग. स्त्री आणि लाल डाग हे पक्के समजून. हेच तर स्त्रीत्वाचे खरे आभूषण. हेच तर स्त्रीचे खरे आभूषण. त्यानेच तर बनते तिचे अर्थपूर्ण जीवन. त्यानेच तर बनते तिचे अर्थपूर्ण जीवन. छान. खरंच लाल डाग. मला ती गोष्ट आठवली. मला ती गोष्ट आठवली. द्रौपदीला 5 पती होते तरीही तिला पतिव्रता म्हटलं जायचं. का तर त्यांनी एक वेगळा तर्कवाद त्यात दिलाय की प्रत्येक MC नंतर म्हणजे ऋतुस्नानानंतर ते पवित्र व्हायचे. मला ती गोष्ट आठवली. बरोबर. सरोजींची कविता तशीच होती. खूप छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत ज्योती काळे. घ्या तुम्ही. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे कोडे. काय माझी चूक कोणी सांगेल का मला? कळेना झाले मला मी काय गुन्हा केला. रंगबिरंगी फुलपाखरी जीवन मी कसे बघायचे? माझ्यातल्या कल्पनांना वाऱ्यावरी सोडायचे? मम जीवनी जन्मी हर्षभरी कधी निरायचे? जमलेल्या भ्रमरांना कसे कळायचे? त्यांनीच का मोकळे फिरायचे? ईश्वरालाही पडले कोडे कसे सोडवायचे? धन्यवाद. छान. अरे वा. म्हणजे मला तुमचं पर्सनल काही माहिती नाहीये पण काही कसर असेलच. पर्सनल काही माहित नाही तुमचं पण काही कसर असेलच. तर तुमच्या प्रतिभेचे पंख ते भरून काढतात बरं का. मनापासून अभिनंदन. धन्यवाद. छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत वंदना देशपांडे. आहेत का वंदना देशपांडे? वंदना देशपांडे नाही आहेत बहुतेक. नाही आहेत संगीता. त्या जॉईन झाल्या होत्या पण. ठीक आहे नंतर घेऊ त्याचं. अमोकजी घ्या तुम्ही मग. त्यांचा फोन नंबर शोधून ठेवायचा का वंदना देशपांडेंचा? नाही ठीक आहे बघा त्यांना मेसेज टाका ग्रुपवर. तुम्ही सुरू करा. बरं मेसेज टाका तुम्ही. हां माईक सुरू करा. माईक. तर तुमचा माईक अनम्यूट करा ना. ऐकू येत नाहीये. अमोक सर अनम्यूट करता का? सर ऐकू येत नाही तुमचं. हॅलो ऐकू येत नाही.
काय ऐकून? ऐकू येत नाहीये अजूनही हो हो झालं आता. आता केलं येत काय आम्ही? हा? आता येत आहेत. येत आहे का? हो हो मी माईक लावतो. हे बाबू आता येत आहे ना? ऐकू येत आहे ना? हो हो हा घेऊ सुरू करू. हो हो हा माझं कविता जी आहे ती आहे दामयमक काव्य अर्चना. हा काव्य प्रकार आहे, एक अष्टाक्षरी काव्य प्रकार. विषय रंग जीवनाचे. शीर्षक आहे भावनांचे रंग. येता भरुनी आभाळ, येता भरुनी आभाळ, सप्तरंग उधळते. रंग सारे जीवनाचे, तेथे तुम्हास दिसते. तेथे तुम्हास दिसते, भाव सारे मनात. जगलेले क्षण काही, काही आर्त उरातले. काही आर्त उरातले, ओले दुःख खोलातले. ओले क्षण सुखातले, थोडे हसू गालातले. थोडे हसू गालातले, थोडे कष्टाचे जीवन. बाकीतच रुजलेले तवबिंदू आवरण. तवबिंदू आवरण, कोंब फुटते वडाचे. तवबिंदू आवरण, कोंब फुटते वडाचे. पाणी शिंपडून थोडे झाड होते जीवनाचे. झाड होते जीवनाचे, फांद्या फुटतात वेड्या. झाड होते जीवनाचे, फांद्या फुटतात वेड्या. मुळे खोल रुजताना, मुळे खोल रुजताना जुळून जातात कड्या. मुळे खोल रुजताना जुळून जातात कड्या. जुळून जातात कड्या, एक कुटुंब बनते. जुळून जातात कड्या, एक कुटुंब बनते. भावनांचे रंग सारे पुन्हा नव्याने फुलते. भावनांचे रंग सारे पुन्हा नव्याने फुलते. सुंदर धन्यवाद. कविता, खूप छान. यामध्ये शेवटच्या ओळीची, यामध्ये या कविता काव्य रचनेमध्ये शेवटची प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीची सुरुवात ही दुसऱ्या कडव्याची सुरुवात होते. बरोबर. हिंदीमध्ये कुंडलिया म्हणून प्रकार असतो. हो त्यात चौथी ओळ रिपीट होऊन पुन्हा परत होतो. पाचवी बरोबर ओळ बरोबर अष्टाक्षरी. कुंडलिया मधला कुंडलिया प्रकार जो आहे तो मराठीमध्ये दामयमक अष्टाक्षरी म्हणून हो येतो. हो हो आणि याच्यामध्ये नियम असतात, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये यमक जुळायला हवं. जोडायला हवेत. बरोबर, खूप छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत प्रतिभा कुलकर्णी. करू का सुरुवात? हो हो करू सुरू? करा करा. येत आहे ना ऐकू? हा हा हा. नमस्कार. प्रथम नमस्कार. या उपक्रमाबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मी प्रतिभा कुलकर्णी पुण्याहून बोलते. आपल्या समोर माझी कविता सादर करत आहे. कवितेचा विषय सर्वांना माहीतच आहे, रंगजीवनाचे. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे शब्दरंग भावरंग. आपण दैनंदिन जीवनात निरनिराळ्या भावनांनी व्यक्त होत असतो आणि त्यासाठी आपण शब्दांचा आधार घेतो. तर जेव्हा भावना आणि शब्द एकमेकात मिसळतात तेव्हा कोणता आणि कसा रंग तयार होतो ते आपण या कवितेतून बघूया. शब्दरंग भावरंग. रंग भरल्या जीवनात या, खेळ चालतो शब्दांनी. रंग भरल्या जीवनात या, खेळ चालतो शब्दांनी. शब्दच देणे शब्दच घेणे, देव घेवही शब्दांनी. शब्दच देणे शब्दच घेणे, देव घेवही शब्दांनी. भावभावनांचे रंग तरेचे, भावभावनांचे रंग तरेचे, उधळत जाती शब्दांमधुनी. भावभावनांचे रंग तरेचे, उधळत जाती शब्दांमधुनी. शब्द भावना मिसळून जाता, मनही जाई त्यात रंगुनी. शब्द भावना मिसळून जाता, मनही जाई त्यात रंगुनी. हात जोडता मन प्रसन्न होते, हरिनामाच्या शब्दांनी. हात जोडता मन प्रसन्न होते, हरिनामाच्या शब्दांनी. मन हसते खुदखुद तेव्हा, गोड बोबडे शब्द पडता कानी. मन हसते खुदखुद तेव्हा, गोड बोबडे शब्द पडता कानी. आशीर्वाद मिळे ज्येष्ठांचा, कौतुक भरल्या शब्दांनी. आशीर्वाद मिळे ज्येष्ठांचा, कौतुक भरल्या शब्दांनी. मन भरून येते तेव्हा, हळव्या भाऊक शब्दांनी. मन भरून येते तेव्हा,
हळव्या भावुक शब्दांनी. मन जुळते प्रेमळ शब्दांनी, मन जुळते प्रेमळ शब्दांनी आणि मन तुटते हे कटू शब्दांनी. मन जुळते प्रेमळ शब्दांनी, मन तुटते हे कटू शब्दांनी. निराश होते मन कधी केव्हा कुठल्याही अपशब्दांनी. निराश होते मन केव्हाही कुठल्याही अपशब्दांनी. फसगत होते कधी कधी, फसगत होते कधी कधी जादू भरल्या शब्दांनी. फसगत होते कधी कधी जादू भरल्या शब्दांनी. दिले घेतले जाते वचन आश्वासक या शब्दांनी. दिले घेतले जाते वचन आश्वासक या शब्दांनी. निशब्द होते मन केव्हाही, निशब्द होते मन केव्हाही आपुलकीच्या शब्दांनी. निशब्द होते मन केव्हाही आपुलकीच्या शब्दांनी. शब्दांची ही किंमत ऐसी जग जिंकावे या शब्दांनी. शब्दांची ही किंमत ऐसी जग जिंकावे या शब्दांनी. शब्दा शब्दामधून कळती रंग जीवनाचे कसे किती. शब्दा शब्दामधून कळती रंग जीवनाचे कसे किती. शब्द रंगांची किमया पाहून कृतज्ञ होऊ कसे किती. कृतज्ञ होऊ कसे किती. कृतज्ञ होऊ कसे किती. धन्यवाद. वा 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 वा. शब्द आणि भावना दोन्हीतली अंतर्गत लय खूप छान राखली होती आणि अगदी प्रवाही होता. म्हणजे खूपच आवडली. छानच, कारण शब्दाला पण भावना असतात आणि ते शब्द भावना एकत्र ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अनुभव आहे. बरोबर, याला आपण दैनंदिन रोज सामोरं जातो. हे सगळं खूप आपण अनुभवत असतो. बरोबर. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद, खूप छान. पुढच्या आपल्या कवयित्री आहेत स्वाती कुंभार. नमस्कार. कविता सादर करतेय. आपण स्त्रिया कितीतरी रंग आयुष्यभरामध्ये घेऊन फिरतो. बालपणीचा गुलाबी, नंतरचा तारुण्यातला लाल, मातृत्वाचा हिरवा, त्यागाचा नारंगी, नंतर विरक्ततेचा पांढरा, असे सगळे आपण ज्या वेळेनुसार हे आपले रंग आपण बदलत असतो. तरी आपल्याला नेहमी म्हटलं जातं की बाई तू कशी. तर त्यावर आधारित एक कविता सादर करतेय. कवितेचं शीर्षक आहे बाई तू कशी. काही जण म्हणतात बाई तू कशी, काही जण म्हणतात बाई तू अशी, काही जण म्हणतात बाई तू तशी. नक्की कोणी सांगेल का मला मी नेमकी बाई कशी. बालपण सारं आनंदात जातं, बालपण सारं आनंदात जातं. आई वडिलांच्या प्रेमळ छायेत नातं. लेक परक्याचं धन मनात रुजवलं जातं आणि होता मोठी परक्याच्या घरी सोपवलं जातं. म्हणजे हा तारुण्याचा रंग आपला सरतो, बालपणाचा रंग सरतो आणि हा मातृत्वाचा रंग आपल्याला पुन्हा या नवीन आयुष्यामध्ये मिळणार असतो. तारुण्यात सोडून येते मायेचं माहेर, प्रेमानं आपलंसं करते क्षणात सासर. एकत्र जोडून ठेवते सासर आणि माहेर, विरघळते संसारात जशी दुधात साखर. जेव्हा होते नवऱ्याची साथीदार, त्याच्या प्रत्येक सुखदुःखात होते त्याची भागीदार. देते त्याला साथ पावला पावलावर, देते त्याला साथ पावला पावलावर, कायम बनून राहते त्याचा भक्कम हात. जेव्हा लागते तिला मातृत्वाची चाहूल, तेव्हा जपून पडतं तिचं प्रत्येक पाऊल. विसरून स्वतःला लेकरांसाठी सारं काही करते, विसरून स्वतःला लेकरांसाठी सारं करते. अस्तित्वच तिचं त्याच्या लेकरांभोवती फिरते. तर हे सगळे रंग आपण आपल्या आयुष्यामध्ये मिरवत असतो. तरी लोक असं म्हणतात, बदलता परिस्थिती दरवेळी लागते ती पणाला. बदलता परिस्थिती दरवेळी लागते ती पणाला. परिस्थितीनुसार नव्या साच्यात घालते ती स्वतःला. अजून किती बदलायचे हो तिनं, अजून किती बदलायचंय तिनं प्रश्न पडतो मनाला. अजून किती बदलायचंय तिनं प्रश्न पडतो मनाला. तरीही बाई तू अशी, बाई तू तशी, जागा राहतेच पोट दाखवायला. तरीही बाई तू अशी, बाई तू तशी,
ही जागा राहतेच बोट दाखवायला. धन्यवाद. वा, सुरेख. मस्त मस्त एकदम खरंच बाई कशीही वागो, काही कशीही राहो, शेवटी समाजाला प्रश्न पडलेला असतो, बाई तू कशी. छानच. कशी मेहताजी काय बोलणार आहात? स्वातीची कविता कशी वाटली? मेहताजी ठीक आहे, पुढच्या कवित्रीकडे जाऊया आपण. पुढच्या कवित्री हॅलो. हां बोला. हॅलो. नाही, मध्ये मी अर्ध मिनिट फक्त नेटवर्क गेलं होतं. हां बोला ना. अर्ध मिनिट. कविता चांगली होती आणि त्यांच्याकडून म्हणजे मला काही आश्चर्यच वाटत नाही, त्यांची चांगली असं अपेक्षाच तशी असते. छान माहिती असल्यामुळे. हां हां चालेल. पुढच्या आपल्या कवित्री आहेत विनया देशमुख. विनयाताई घ्या तुम्ही. विनयाताई. माझ्या कवितेचं नाव आहे धनाची पेटी. हा, माझ्या कवितेचं नाव आहे धनाची पेटी. मुलगी म्हणून जन्माला आले, मुलगी म्हणून जन्माला आले, जन्म होताच कदाचित कौतुकही झाले. पहिली बेटी धनाची पेटी म्हणून. पैंजनाचे घुंगरू रुंझुनले घरभर, मैत्रिणी संगे रंगले खेळ दिवसभर. चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत गेले अन सोबत बालपणही सरत सरत गेले. धनाची पेटी आता वयात आली, धनाची पेटी आता वयात आली. यौवनाची बहार जशी भरात आली, तिच्या स्वप्नांची वरात तशी चौकटीत अडकली. माहेरची तू पाहुणी अन सासरची ग राणी, माहेरची तू पाहुणी अन सासरची ग राणी, अशा गोड समजुतीने झाली मग पाठवणी. आता बघा, धनाची पेटी आता झाले धन परक्याचे, धनाची पेटी आता झाले धन परक्याचे. सासरी पाऊल पडतात विसरले भातुकली, अनेक नात्यांची झाली नव्याने ओळख, अनेक नात्यांची झाली नव्याने ओळख. कौतुकासंगे झाली मात्र जबाबदारीची पण पारख. धनाची पेटी आता कारभारीण झाली, धनाची पेटी आता घरची कारभारीण झाली. दिवसामागून दिवस गेले, दिवसामागून दिवस सरले, आता ती आई झाली. मातृत्वाच्या आविष्कारात नाहून निघाली. पंखाखालची पाखरे आता मोठी झाली, तिच्या पंखाखालची पाखरे आता मोठी झाली. भविष्याच्या अवकाशात उंच भरारी घेती झाली. आता वडीलधारे गेले दूर देशी, वडीलधारे गेले दूर देशी, सहचाराची पण साथ सुटली. धनाची पेटी आता एकटीच उरली, धनाची पेटी आता एकटीच उरली. आता मिळाला तिला थोडा अवकाश, आता मिळाला तिला थोडा अवकाश. घेतला मोकळा श्वास, रमले थोडे स्वतःमध्ये, रमले थोडे स्वतःमध्ये, झाला सुखाचा आभास. पण हा शिल्लकच असतो प्रत्येक वेळेस. जीवाला तिच्या नसे उसन, जीवाला तिच्या नसे उसन, घेतला आजीपणाचा ध्यास. जीवाला तिच्या नसे उसन, घेतला आजीपणाचा ध्यास. आता धनाची पेटी आता आजी झाली, धनाची पेटी आता आजी झाली. दुधावरच्या साई संगे खेळण्यात रमली, दुधावरच्या साई संगे खेळण्यात रमली. तिची जीवन नौका आता पैलतीरी निघाली, तिची जीवन नौका आता पैलतीरी निघाली. ओढ जीवाला तिच्या सांज वेळची लागली, ओढ जीवाला तिच्या सांज वेळची लागली. पण प्रश्न काही तिचे सुटले नाही. स्त्रीत्व शाप की वरदान, स्त्रीत्व शाप की वरदान, ही मनीची गाठ तिची कधी सुटलीच नाही, ही मनीची गाठ तिची कधी सुटलीच नाही. धन्यवाद. सुंदर. म्हणजे स्त्रीचं जीवन खरंच कोणकोणत्या टप्प्यातून आणि कसं कसं जातं, आणि तरी पण त्या जीवनाची आसक्ती काही कमी होत नाही. ती कशा पद्धतीने जीवन जगते हे छान, खूप विनताईने त्यांच्या कवितेतून मांडलं. खूप छान. आपल्या पुढील कवित्री आहेत स्मिता बोंद्रे. धन्यवाद. स्मिताताई. हो, आता
स्त्री जीवनाचा आणखीन एक वेगळाच प्रकार. सगळ्यांनी आज मी एकच ही विषय स्त्री आहे. घेतला स्त्रीलाच. रस्त्याच्या कडेला ठीक आहे, सुरू करा. हो. मी ही स्त्री आहे, रस्त्याच्या कडेला उभी मी, कधी मोलाची कधी फुकटची, नजरा टोचणाऱ्या जगासाठी. मी फक्त एक वस्तूच की, हात पुढे करतोस जेव्हा माझ्या किमतीचा सौदा करतोस. पण कधी विचारलंस का मला, मीही हसून जगू इच्छिते. अश्रूंनी माखलेला जीव तरीही गालात हसू ठेवते. दगड झालेल्या काळजावर मी रोज हक्कांची स्वप्ने विणते. शरीर विकले जाते इथे, पण आत्मा अजून जिवंत आहे. कधीतरी प्रेमाने हात धरशील, माझ्याही डोळ्यातलं आभाळ पाहशील. माझीही कुणीतरी वाट पाहत, माझीही माय कुठेतरी आस धरते. मी जन्मले तेव्हा तिनंही लेक माझी राणी होणार म्हणत. स्त्रीत्वाचा हा एक रंग, रंगाला गंध तरी का नाही. मीही कधी पत्नी व्हावे, माझ्याही कपाळी कधी कुंकू असावे. माझ्याही कपाळी कधी कुंकू असावे. सुरेख. धन्यवाद. एका स्त्रीच पण स्त्रीची व्यथा ती मांडली तुम्ही तुमच्या कवितेमधून. खूप छान. पुढच्या आपल्या वेगळा रंग आहे. हा बोला. पुढच्या आपल्या कवित्री आहेत राधिका पटणे. राधिका ताई. नमस्कार. राधिका ताई आहात का ऑनलाईन? माझ्यातले मी हा. तर्फे. हो 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 हो. नमस्कार, मी राधिका. माझ्यातली मी ग्रुपतर्फे आयोजित कविता आणि अलग शब्द कथामध्ये मी कविता वाचून दाखवते. पण त्याआधी मला 2 शब्द बोलायचे आहेत. हा बोला. सिद्धहस्त कवी श्री गदी माडगुळकर यांच्या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय सिद्धहस्त कवी श्री गदी माडगुळकर यांच्या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाणे शक्यच नाही. आपल्या ग्रुपमधील सर्वांनाच त्यांची ही कविता ऐकली असेल आणि वाचली पण असेल. एका लग्नातील पंक्तीत केळीच्या पानावर जेवण वाढत होते, तेवढ्या वेळात गदी माडगुळकरांनी कविता लिहिली सुद्धा. फार प्रतिभावान कवी. त्या कवितेवरून मला सुचलेली ही कविता. रंग जेवणाचे. रंग जेवणाचे. जेवणाचे रंग. हो. जेवणाचे ताट छान कसे सडमारी सुचते. ऐकू येते ना? हो हो ऐकू येते. जेवणाचे ताट छान कसे सणवारी सजते. जेवणाचे ताट छान कसे सणवारी सजते. अनेक रंगांनी युक्त असे रंगीबेरंगी दिसते. अनेक रंगांनी युक्त असे रंगीबेरंगी दिसते. शुभ्र पांढऱ्या मिठाने होत असे सुरुवात वाढण्याची. शुभ्र पांढऱ्या मिठाने होत असे सुरुवात वाढण्याची. नजाकतीने पान वाढणे ही बाब कौशल्याची. नजाकतीने पान वाढणे ही बाब कौशल्याची. लोणचे आंब्याचे वाढले मिठाजवळी जरी. लोणचे आंब्याचे वाढले मिठाजवळी जरी. अंतर दोघात असावे तुके. अंतर दोघात असावे तुके. गळा भेटना घेतील शेजारी. हिरव्यागार केळीच्या पानावरी. हिरव्यागार केळीच्या पानावरी. पळतात फार या कोशिंबिरी. पळतात फार या कोशिंबिरी. शेजारी शोभते पिवळ्या धमक लिंबाची फोड. शेजारी शोभते पिवळ्या धमक लिंबाची फोड. लाल मिरचीचा ठेचा की लोणचं हळदीचं वाढू थोडं. लाल मिरचीचा ठेचा की लोणचं हळदीचं वाढू थोडं. उकडून केली पिवळी भाजी बटाट्याची. उकडून केली पिवळी भाजी बटाट्याची. रंगत भाजीला देती पाने कडीपत्त्याची. रंगत भाजीला देती पाने कडीपत्त्याची. जवळ ठेविली वाटी. जवळ ठेविली वाटी केशरी आमरसाची.
तळत ठेवली सामोरी सोनेरी पुऱ्यांची, तळत ठेवली सामोरी सोनेरी पुऱ्यांची, पांढऱ्या शुभ्र मुदीवर भाताच्या साजूक तुपाची धार, पांढऱ्या शुभ्र मुदीवर भाताच्या साजूक तुपाची धार, अन त्यावर वरण शोभे पिवळे शार, अन त्यावर वरण शोभे पिवळे शार, विचारी ती ललना हवा का थोडा दही भात, विचारी ती ललना हवा का थोडा दही भात, वाढताना अन खाताना नको आखडत हात, वाढताना अन खाताना नको आखडत हात, एक दिवस विसरा सारे नियम आहाराचे, एक दिवस विसरा सारे नियम आहाराचे, हे सजलेले ताट रंगीबेरंगी इथेच सोडून जायाचे, हे सजलेले ताट रंगीबेरंगी इथेच सोडून जायाचे, ही कविता हवी तेवढी वाढविणे, ही कविता हवी तेवढी वाढविणे शक्य असे सहज, किती पदार्थांची वर्णी राहून गेली आज, किती पदार्थांची वर्णी राहून गेली आज, मला वाटले असेल तुम्हालाही डाएटचे वेड, मला वाटते असेल तुम्हालाही डाएटचे वेड, म्हणून म्हणते आपण इथेच थांबू थोडं, म्हणून म्हणते आपण इथेच थांबू थोडं. वा वा, खूप सुंदर. नाही पण आमचं पोट भरलं बरं का, रात्री जेवायला नको आता. सगळे रंग दिसले, पदार्थांचे सगळे रंग दिसले. पुरणाची पोळी राहिली, पोळी राहिली, पुरणाची पोळी, मस्त आंब्याचा रस खाल्ला, आंब्याचा रस काही पदार्थ आहेत. पुढे पुढे अजून बरेच पदार्थ आहेत अजून शिल्लक. ठीक आहे, पुढच्या आपल्या हो ना. हे यज्ञकर्म असं आहे की हे कधी संपतच नाही. सकाळी स्वयंपाक केलं, जेवलं की दुपारचं वेळ, दुपारी म्हणजे हे यज्ञ कायम चालूच असतं. ठीक आहे, आपल्या आहुती द्यायला तयार राहायचं फक्त. पुढच्या कविते. आपला हा कार्यक्रम झाला की मला फक्त एकच वाक्य बोलायचं शेवटी, बरं का? चालेल. रोहिणीताई राहिलेत. रोहिणीताईंची कविता झाली की मग संगीता मेहतांची एक कविता आहे. मग मला वाटतं कोणी राहिलं असेल तर सांगा. रोहिणीताई घ्या कविता तुमची. मी आता शेवट असं छान करते बरं का. बरं. माझ्या कवितेचं नाव आहे सोडना अबोल. सोडना अबोल. सोडना अबोल. बरं. हा, अबोला. हो, गुलाबी रंग. काय असतं की नवरा बायको मध्ये महत्वाचा रंग असतो प्रेमाचा रंग. पण प्रेमाच्या रंगात कधी कधी राग, अनुराग, प्रीती, अनुरक्ती, रुसणे, मनवणे असं चालतच असतं. काय होतं की एक बायको आपल्या नवऱ्यावर रुसलेली आणि तिने त्याच्याशी अबोला धरलाय. आता तो अबोला सोडावा म्हणून त्या नवऱ्याचे अनेक प्रयत्न चालले आहेत. आता तिने अबोला का धरला, तिला काय पाहिजे हे विचारून तो तिला खुश करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे प्रयत्न काय आहेत हेच मी माझ्या कवितेतून आता तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच. सोड ना सोड सखे, सोड ना सोड सखे, सोड तुझा हा अबोला, प्रिय तुझं विण क्षणभरी करमे ना आज मजला, प्रिय तुझं विण क्षणभरी करमे ना आज मजला, नाकाचा शेंडा गाजरा सम, नाकाचा शेंडा गाजरा सम लाल लाल दिसतो, तव नयनी गे किती किती राग हा विलसतो, तव नयनी गे किती किती राग हा विलसतो, गालावरचा गुलाब गुलाबी न दिसता, गालावरचा गुलाब गुलाबी न दिसता मलौल का भासतो, तुझा चेहरा भामिनी मजला आज का ग त्रासवितो, तुझा चेहरा भामिनी मजला आज का त्रासवितो, सखे माझ्यावरी राग आज का ग तू धरला, सखे माझ्यावरी राग आज का ग तू धरला, सोन्याचे अलंकार नवे नवे हवेत का तुझला, सोन्याचे अलंकार नवे नवे हवेत का तुझला, सांग हळूच गुपित मनीचे, सांग हळूच गुपित मनीचे कानी माझ्या आजला, सांग हळूच गुपित मनीचे कानी माझ्या आजला, कळेल तरी काय हवे माझ्या रागावलेल्या प्रियला, कळेल तरी काय हवे माझ्या रागावलेल्या प्रियला, जिकडे तिकडे चालला आहे गोंधळ आणि गडबड, जिकडे तिकडे चालला आहे गोंधळ आणि गडबड, तुझ्याशी बोलण्या चालली आहे माझी नुसती धडपड, तुझ्याशी बोलण्या चालली आहे माझी नुसती धडपड, केव्हापासून मी करतो तुझ्या संगे व्यर्थची बडबड, केव्हापासून करतो मी तुझ्या संगे व्यर्थची बडबड, छातीत होते आहे माझ्या हृदयाची किती धडधड, छातीत होते आहे माझ्या हृदयाची किती धडधड,
पाणीदार नयन तुझे दिसती सुंदर जणू माणिक मोती. पाणीदार नयन तुझे दिसती सुंदर जणू माणिक मोती. हिऱ्यासम भासती अन माणिकासम चमचम करीती. हिऱ्यासम भासती अन माणिकासम चमचम करीती. कोठे गेली ग डोळ्यातली तुझी गोड गुलाबी प्रीती. कुठे गेली ग डोळ्यातील तुझी गोड गुलाबी प्रीती. सांग कुणाला देऊ मी आज तुझ्या दिमती. सांग कुणाला देऊ मी आज तुझ्या दिमती. कळत नाही का ग तुला माझ्या मनीच्या प्रेम भावना. कळत नाही का ग तुला माझ्या मनीच्या प्रेम भावना. आता तरी काय करू तुझ्यासाठी सत्वरी माझं सांगना. आता तरी काय करू तुझ्यासाठी सत्वरी माझं सांगना. घरगडी बनू का आज मी. घरगडी बनू का आज मी आहेस तू माझा नगिना. घरगडी बनू का आज मी आहेस तू माझा नगिना. एकदा तरी सखे माझ्या संगे नीट आता तरी बोल ना. एकदा तरी सखे माझ्या संगे नीट आता तरी बोल ना. माझ्यासाठी रत्नांची खाण तू आहेस खरोखर. माझ्यासाठी रत्नांची खाण तू आहेस खरोखर. तरीही चालते तुझी का माझ्या भोवती नेहमी कुरकुर. तरीही चालते का तुझी माझ्या भोवती सदा कुरकुर. अबोल अबोल झाली तुझी कटाक्ष टाकणारी नजर. अबोल अबोल झाली तुझी कटाक्ष टाकणारी नजर. जायचे का जेवायला बाहेर आज सांग तू लवकर. जेवायला जायचे का बाहेर आज सांग तू लवकर. तोडेल यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. सॉरी भाव माझ्या मनीचे जाण घे तू आता सत्वर. भाव माझ्या मनीचे जाण घे तू आता सत्वर. दिन सरकतो पुढे पुढे आणि वाढतो आहे बरोबर. दिन सरकतो पुढे पुढे आणि वाढतो आहे बरोबर. सोडून अबोला सके. सोडून अबोला सके माझ्याशी बोला आता निरंतर. प्रत्यक्षात अबोली नाव जसे तुझे असे जरी खरोखर. प्रत्यक्षात अबोली नाव तुझे असे जरी खरोखर. आता शेवटी तो म्हणतो सखे तुझा अबोलाही बोलून गेला संवादाविणा माझ्या मनाला. सखे तुझा अबोलाही बोलून गेला संवादाविणा माझ्या मनाला. तुझे बोलणे ऐकल्या विना. तुझे बोलणे ऐकल्या विना रंगत नाही माझ्या जीवनाला. रंगत नाही माझ्या जीवनाला. रंगत नाही माझ्या जीवनाला. बापरे एवढं खणखणीत बोललं त्या सखीला राग सोडावाच लागला. सुटला बोला. माझी कविता राहिली आहे. छान छान. माझी कविता राहिली आहे म्हटलं वृषाली. हो घ्या. अजून मेहता पण आहे. माझी कविता राहिली आहे. हो वृषाली. हो 2 राहिल्यात माझ्या. हा वृषाली आणि मेहता संगीता मेहतांची. ठीक आहे वृषाली ताई घ्या तुम्ही. हो अणू का हो देते माहिती. त्या कवितेचं नाव आहे रंगजीवनाचे. रंगजीवनाचे रंग इंद्रधनुष्याचे. आपल्या प्रेमाचा संसार मांडण्यास फक्त 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 तुझेच हवे जीवन माझे माझे. नको चंद्र तारे नको तो गुलाब. नको चंद्र तारे नको तो गुलाब. तुझ्या चेहऱ्यावरील फक्त सहज दिसावे सुहास्य. नको ते बहाणे नको ते फुलाने नहाणे. नको ते बहाणे नको ते फुलाने नहाणे. फक्त तुझ्याच गळ्यात माझाच हात असावा फक्त माझाच हात. असे हे जीवनाचे रंग. असे हे जीवनाचे रंग कधी होऊ नये भंग. म्हणूनच फुलपाखरांसवे घुमावे वाटते सतत. धन्यवाद. छान. तुम्हाला यमक जुळायला लागलं. हो कसं तरी जुळवायचं. मेहता संगीता मेहता तुम्ही घेता ना? कोणी राहिले का कविता सादर करण्याचं? आपल्या कोणी राहिले काय मेंबर जास्त आहेत. कोणी राहिले का चुकून? वृषाली मॅम तुमचा माईक बंद करा. मेंबर जास्त असल्यामुळे कोणाचं चुकून राहिलं असेल तर सांगा. कविता कोणाची राहिली, अलग राहिली का शब्द राहिली? सगळ्यांचं झालंय? इर्षाद. अरे वा. ओके सगळे झालेत. तर संगीता मेहता एक कविता सादर करणार आहेत. हॅलो. हां
तसं वेळ. हॅलो, हॅलो, हा बोला. आपल्या ऍडमिन संगीता देवकर ह्या अशा तन्मयतेने सगळ्या कविता ऐकत होत्या. त्यात कुठेही परीक्षकाचा गंध मला दिसला नाही. म्हणजे खरंच माणूस म्हणून ते ऐकत होत्या, समोर हो, हो. सून दाद देत होत्या. मी ऐकलं तरच त्या मला ठिकाणी समजणार आहे ना. पाण्या तुझा रंग कसा, हम्म. त्या ठिकाणी पाण्या तुझा रंग कसा असा प्रश्न पडण्यासारखा सहज मिसळता ज्यांना येतं ना, ते आयुष्यात आणि सामाजिक जीवनात असे यशस्वी होतात आणि ग्रुप चालवू शकतात. धन्यवाद. हे झालं मॅडमचं. आता हे झालं मॅडमचं. आता मी कवितेविषयी बोलते. त्या त्या रंगात त्या त्या वेळी आवेगाने जे रंगून जगतात ते भौतिक अर्थाने परिपूर्ण जीवन जगतात. तर अवघ्या रंगांपासून वेळीच अलिप्त होणारे रंगांच्या मायाजालापासून मुक्त सुद्धा होतात. आयुष्यात तसं तर रंग समग्र हवे, कोणत्याही रंगाचे वावडे नसावे. आयुष्यात रंग तसे समग्रच हवेत, कोणत्याही रंगाचे वावडे नसावे. एकच मिनिट, मी वाचते कविता. हो हो. खारट, कडू, तुरट, गोड, आंबट, तिखट, चवी समस्त भोजनात यथेच्छ पोटपूजा तृप्त रसनानित होते का कधी यज्ञकर्म समाप्त. कधी ठेवा एखादा स्वरवर्ज परी सात सूर तमाम हवेच हवे. कधी ठेवा एखादा स्वरवर्ज परी सात सूर तमाम हवेच हवे. कधी कुठला छेडा कोमल स्वर तंत्र लय तालाचे अवगत हवे. कधी कुठला छेडा कोमल स्वर तंत्र लय तालाचे अवगत हवे. अद्भुत विभत्स भयानक रौद्र नवरस सगळेच हवे. हास्यवीर करुण शृंगार वीर समग्र ढंग जीवनी हवे. हास्यवीर करुण शृंगार वीर समग्र ढंग जीवनी हवे. सुख दुःख यशापयश उन पावसाळे वेगवेगळे कधी उन पावसाळे वेगवेगळे कधी शिळावून जाता हवे रंगांचे असे उत्सव सोहळे. कधी शिळावून जाता हवे आजच्या सारखे असे रंगांचे उत्सव सोहळे. रंग कच्चे बदलांची पुरवती हौस. रंग कच्चे बदलांची पुरवती हौस. रंग पक्के घडवती योजनांची मूस. म्हणजे जर तुम्ही पक्के रंग तुम्हाला असतील, तुमच्या संकल्पना क्लिअर, तर मोठमोठ्या योजना तुम्ही सफल करू शकता, का अंमलबजावणी करू शकता. रंग कच्चे बदलांची पुरवती हौस. आणि जर कच्चे असतील काही रंग, ठीक आहे, आपल्या लवचिकतेसाठी ते हौस पुरवून घ्यावी. रंग कच्चे बदलांची पुरवती हौस. रंग पक्के घडवती योजनांची मूस. रंग फसवे धडे शिकवून जाती. रंग फसवे धडे शिकवून जाती. रंग हळवे प्रीती भक्तीचे कृतकृत्य करती. रंग हळवे प्रीती भक्तीचे धन्य करीते. जरी त्या त्यावेळी आवेग उमाळे, जरी त्या त्यावेळी आवेग उमाळे. रंगात रंगुनी रंगी अंतरंग दंगते. रंगात रंगुनी रंगी अंतरंग दंगते. रंगात रंगुनी वेगळे होणी ज्याला जमते. रंगात रंगुनी वेगळे होणी ज्याला जमते. ध्यानी घ्या स्वप्नभंग बेरंग दान पदरी त्याच्या कधी न पडते. स्वप्नभंग बेरंग दान पदरी त्याच्या कधी न पडते. धन्यवाद. वा, वा, मस्तच कविता. थँक्यू. हा मॅडम, मला बोलायचं. ओके, बोला. झालं कविता झाल्या सगळ्या आपल्या? हो हो, झाल्या. हा, मला थोडस सांगायचंय दोन शब्द. माझ्यातली मी मुळे लेखनाचे रंग फुलविणाऱ्या संगीताताई. म्हणजे आम्ही वर्ष दीड वर्ष जॉईन झालंय मला करून, पण आम्हाला तुम्ही फुलवण्याचं काम करताय लेखनाच्या बाबतीत. माझ्यातली मी मुळे लेखनाचे रंग फुलवणाऱ्या संगीताताई. आणि आज जीवनाचे विविध रंग व्यक्त करण्याची तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद. बस, धन्यवाद. मला पण बोलायचंय. बोला ज्योतिताई. मला पण 2 शब्द बोलायचे. हो, ज्योतिताईंचं होते मग तुम्ही. हा, हा, मगाशीच सांगितलं तसं
संगीताताई त्यांनी माझ्या प्रतिभेचं कौतुक केलं उत्स्फूर्तपणे. मला खूप खूप आनंद झाला. माझ्यात हे थोडस आईचा गुण आला असावा, कारण आणि मी जनरली असं लेख वगैरे मला सुचतात. मी काही कवयित्री नाही, पण अचानक मला काहीतरी सुचतं, मी ते कागदावर लिहिते, अशी ती कविता. म्हणजे मी ठरवून काही करत नाही. पण हा ग्रुप मी जानेवारी मध्येच जॉईन केला आणि ह्या संगीता मॅडम जे जे काही विषय देतात ते मला त्या क्षणी सुचतात. हे मला फार म्हणजे त्यांचेच आभार मानायला हवेत. माझं कौतुक कमी. तुम्ही सगळ्या माझं कौतुक करताच आहे. मग अशी त्या दुसऱ्या संगीता मॅडमनी माझं कौतुक केलंच आहे, म्हणून मला हे आणि यांच्या आधी उपक्रम मानायचे आभार असे. आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने दोन्ही संगीताताईंना मोठा नमस्कार करते. धन्यवाद. आणि ज्या कोणी मोठ्या आहेत त्यांनी मला संगीता म्हणलेलंच मला आवडेल. त्या आहेत का ऐकायला? हो आहेत. तर मला तुम्ही संगीताच म्हणा, मॅडम वगैरे. हॅलो ज्योतिजी. नका म्हणा. हॅलो ज्योतिजी, आता अमुक सरांना बोलायचंय, पण तुम्ही माझं नाव घेतलं, मी आधी बोलते. मी शेवटी बोलणार ते. तर मला एवढं सांगायचं, आपला हा परिवार आहे आणि हे परीक्षण ही खरं म्हणजे अतिशय म्हणजे साधी औपचारिकता आहे खरं सांगायचं तर कोणी राग मानू नये. ह्या झूम मिटिंगचा एकच उद्देश आहे की हसत खेळत एकमेकांना म्हणजे समोरासमोर ऐकायला आणि बघायला मिळावं. बरोबर. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. गुणसूत्र आईकडची, तिकडच्या आजोळची किंवा वडील आणि इकडच्या आजोळची काही विशिष्ट असली तर काही मुलं रंगांध असतात बरं का. त्यांना लाल आणि हिरवे कलर पटकन समजत नाहीत. त्या रंगांधता हा एक मोठा विषय बरं का. म्हणजे तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की आपण आपलं कृतज्ञ राहायलाच पाहिजे आपल्या पालकांविषयी किंवा आपल्या पूर्वजांविषयी. ती गुणसूत्र आपल्याला खरोखरी आपल्या जीवनात रंगत आणत असतात, एक मोठा पाया उभं करत असतात. रंग अनुभवण्यासाठी, रंग खुलवण्यासाठी, रंगांच्या छटा ओळखण्यासाठी, रंगांच्या छटांचे बदललेले संदर्भ पचवण्यासाठी हा सगळा पाया ही आपली गुणसूत्र करत असतात. म्हणजे आपण त्यांचे कृतज्ञ होऊ. आणि ह्यामध्ये मग प्रेरणा देणारे अशा आपल्या देवकर मॅडम सारखे ग्रुप किंवा मॅडम सारखे ऍडमिन, ह्याच्यासाठी आपण परमेश्वराचं खरोखरी म्हणजे कृतज्ञ राहायलाच पाहिजे. आणि सर्वात शेवटी वाचक आणि आपले सहस्पर्धक की निरोगी स्पर्धा आपल्या इथं मला कधीही म्हणजे द्वेष, जेलसी कधीही वास आला नाही. म्हणजे खरोखरी मी सांगते आपल्या ग्रुपची खूप वाढ होणार आहे. भविष्य नक्की चांगलं आहे, कारण परिवारामध्ये हेच महत्वाचं असतं. हो. आणि खूप छान सपोर्ट करताय आणि त्यामुळे नक्कीच. आणि मॅडम जे दरवेळी अनेक स्पर्धा जाहीर करतात, त्यामुळे ह्या परिवाराच्या उंबऱ्यांमधून, चौकटीमधून बाहेर पंखांमध्ये भरारी घ्यायलाही किती जणींना बळ मिळाले. त्या दरवेळी आपले अनुभव सांगत असतात की संगीता मॅडमने हे सांगितलं, मी हे केलं, माझा लेख छापून आला, मी ह्या स्पर्धेत भाग घेतला, मी FM ला गेले. म्हणजे मी प्रत्यक्ष सांगते की हे जे सगळे रंग आहेत ह्यासाठी परत एकदा आपण टाळे वाजवू आणि होळी निमित्त परत एकदा शुभेच्छा. देवकर मॅडमचे परत एकदा आभार मानू. धन्यवाद. आणि तुमचं सपोर्ट आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. आपला ग्रुप अजूनच मोठा होत जाणार आहे. आणि आता जून महिन्यामध्ये 16 जूनला आपल्या ग्रुपला 2 वर्ष पूर्ण होतील. हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. मी एकटी काहीही केलं नसतं. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. अशी ऑनलाईन स्पर्धा असं मी पहिल्यांदाच भाग घेतला. मी असं कधी हे केलेलं नाही. माझी पहिलीच स्पर्धा आहे. छान जमलं तुम्हाला आणि छान तुम्ही सादर केलं सगळं. ताई बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी अशा शिकल्या आहेत की त्या. अभिनंदन, आभार, धन्यवाद. तुमच्यामुळं ही संधी प्राप्त झाली आणि सगळ्या सारस्वतांनी इथे मस्त शब्दरंगाची धुळवळ खेळली, शब्दरंग उजळले. सगळ्यांची खूप खूप स्वागत. आजची स्पर्धा वाटलीच नाही. इतकं छान मस्त खेळत सगळं झालंय. मला हेच सांगायचं आहे आणि जेवणही मिळालं. राधिका मला एक सांगायचं आहे अजून एक. दर महिन्याला आपल्या अशा स्पर्धा असतील वेगवेगळ्या विषयांवरती. त्याच्यामध्ये नक्की सहभागी होत राहा. तर 1-2 मिनिटं देते मी कोणाला. म्हणजे तुम्ही म्हणू नका असं
आणि तुम्ही असं म्हणू नका मी सीए म्हणून बोलते, पण मी बाहेर बरेच ग्रुपचे मेंबर आहे हा आणि काही ग्रुपचा गोंधळ मी अलिप्त राहून बघत असते, मजा घेत असते कसं हा. चाललंय. तर वाटेल असे चार्जेस घेतात, वाटेल असे चार्जेस घेतात स्पर्धेला. आपल्या मॅडम खरंच पैशाच्या मागे नाहीत. 30 रुपये ही अगदी म्हणजे अल्प शुल्क आहे. म्हणजे मला त्या बाबतीत मॅडमचं खरंच कौतुक वाटतं. उलट मीच मॅडमला सुचवलं की तुम्ही जास्त घ्या. हो 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 ना. सुचवलं होतं. अहो, रिक्षा फारच कमी घेता तुम्ही. नाही नाही रिक्षात पाय ठेवला की 30 रुपये सुरू होतात. अमोक नाही, सर नाही, अमोक सर मला- काहीतरी बोलणार होते. हा बोला. अमोक सर काहीतरी बोलणार होते. हो बोला बोला. बोलू का मी? हा हो. हा बरोबर. मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं होतं, म्हणजे तिथं संगीता मॅडमचे खूप खूप आभार की त्यांनी संधी दिली त्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची सांगायची होती की आपण आता सगळ्यांनी इथे कविता सादर केल्या, अलग सादर केल्या, शतशब्द सादरीकरण झालं. पण कसं आहे माहितीये का, जरी ऑनलाईन असलं तरी पण प्रत्येकाला कळेलच असं अशाला भाग नाही घेतला. तर माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी या ग्रुपवर जर ते आपल्या शेअर केल्या तर फार उत्तम होईल. वाचायला सोप्या वाढतील आणि अर्थ पण व्यवस्थित कळतील. आणि इथे कसं होत होतं, आता मध्येच लिंक जात होती, मध्येच काहीतरी नेट प्रॉब्लेम आवाज गेला. हो हो ठीक आहे. सगळ्यांनी हा हा तुमच्या कविता आणि हो, सगळे नाही सगळे करतीलच फेसबुकला करतीलच. शेअर. बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणजे मी हे तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तसंच झालं तर कसं म्हणजे वाचायला बरं पडेल. छान. हो, चालेल. त्याच्यासाठीच देवकर मॅडम नव्या मेंबरना लिंक लिंक देणार आहे मी. माझ्यातली मी. तिथे तुम्ही जॉईन होऊन हो या ग्रुपमध्ये मिळवण्यासाठी काय करायला लागणार आहे लिंक देते मी. मॅडम? हा त्या लिंक मधून तुम्ही यायचंय बस आणि ग्रुप जॉईन करायचा. धन्यवाद. आणि अजून एक महत्वाची सूचना, जोपर्यंत या स्पर्धेचा पण मला निकाल आताच लागत कळला नाही, हा ग्रुप आताच कळलं. जोपर्यंत या स्पर्धेचा निकाल लागत नाही हा. तोपर्यंत हा ग्रुप सोडू नका. व्हॉट्सअपचा ग्रुप तसाच राहू दे. तुम्हाला सगळ्यांना सहभागाचं सर्टिफिकेटही मिळेल बर बर. आणि विजेत्यांना त्यांचं वेगळं सर्टिफिकेट मिळेल. त्यामुळे हा ग्रुप सोडू नका. आणि हा आपला व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे म्हणजे हा व्हिडिओ. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सोडू नका आणि तिकडे फेसबुकला अरे तुम्ही वा, जॉईन व्हा. मस्त. युट्यूबवर. हो हो. तर पुन्हा भेटूया आपण असेच पुढच्या महिन्यात. अजून एक अशीच स्पर्धा हॅलो घेऊ. हॅलो. हा दोन्ही संगीता मॅडमला मला सांगायचं आहे. हं? हॅलो. बोला. दोन्ही संगीता मॅडमला मला सांगायचं आहे की तुम्ही आमच्या लिखाणात वेळोवेळी काही सांगत असता व चेंजेस. हो आमचे लिखाण सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. तो नक्की करत जा, कारण तेव्हाच आम्ही पुढे जाऊ. आणि त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आहे. कारण तुम्ही धन्यवाद. सांगितलेले बद्दल आम्हाला आवडतात आणि त्यामुळेच लिखाणात नक्की सुधारणा होणार आहे. आणि हे आणि हे प्रत्येक रचनाकाराकडून अपेक्षित आहे. हो हो म्हणजे अभिप्राय निगेटिव्ह असला तरी पचवता आला पाहिजे. बरोबर. केव्हा म्हणजे मला आमचं म्हणजे कौतुक करण्यापेक्षा चुका मुख्यतः सांगत जा. अगदी अगदी खरे. बरोबर आहे. कौतुक तर काय होतच राहते, कौतुकापेक्षा चुका महत्वाच्या आहेत. आणि चुका नेहमी आपल्या घरचेच सांगतात, लोक सांगत हा हा बरोबर आहे. लोक सांगत नाही, पण लोक बऱ्याच वेळा करतात. चूक दाखवून दिली तरी पण आवडत नाही. त्याच्यामुळे ज्यांना आवडतंय त्यांना सांगायचं. हा ठीक आहे. आपण पुढच्या महिन्यात परत भेटूया. अशा चांगल्या स्पर्धेत. कार्यक्रमाबद्दल खूप खूप आभार. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता पण हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. तुमच्या कथा कविता आता जे तुम्ही सादर केलं ते सगळं तुम्ही फेसबुकवरती आपल्या ग्रुपवर टाकून द्या, तेव्हा इतर पण त्याचा आस्वाद घेतील. धन्यवाद. धन्यवाद.